नमस्कार, मी रचना लचके बागवे 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत नागेश मादेशिया सर, ज्यांचं होप फाउंडेशन सिरोंचा येथे स्वतःचे एक फाउंडेशन आहे. ते आज महाराष्ट्राच्या एका दुसऱ्या टोकातून आपल्यासोबत बोलत आहेत. म्हणजेच ते आज गडचिरोली येथून आपल्यासोबत आहेत. ते खूप महत्त्वाचं काम करत असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आजार पण आपल्याला दिसतात शारीरिक. पण जे मानसिक आजार आहेत किंवा जे स्ट्रेस असतो, जे डिप्रेशन असतं किंवा फ्रस्ट्रेशन असतं, ते आपल्याला पटकन दिसून येत नाही. पण या गोष्टीवर ते गेले अनेक वर्ष काम करत आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा? अ, माझं नाव नागेश मादेशी आहे. तर आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये होप फाउंडेशन सिरोंचाच्या माध्यमातून मानसिक आरोग्यावर आमचं काम आहे. तर मला असं वाटतं की आपलं शारीरिक म्हणजे जर आपल्याकडे कितीही संपत्ती असेल, पैसा असेल, धनदौलत असेल, तरी पण आपली जर मानसिक परिस्थिती जर व्यवस्थित नसेल किंवा मानसिक आजार जर व्यवस्थित नसेल, तर आपल्यासमोर कितीही म्हणजे कितीही जरी चांगल्या गोष्टी असेल, तरी पण त्याचा आपण चांगल्यात चांगला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला यूज करू शकत नाही किंवा आपण आनंद घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण मानसिक दृष्ट्या सुदृढ असणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर त्या अनुषंगाने आम्ही गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे, ग्रामीण भागातील आहे आणि बरेच अंधश्रद्धा आहे. तर अशा ठिकाणी आम्ही काम करत असतो. सध्या संस्थेच्या माध्यमातून सध्या संस्थेला 3 वर्ष झालेत. तर या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकलो. तर अ, म्हणजे होप फाउंडेशनच्या वतीने होप म्हणजे आशा आहे. तर अस अ, जे आशा सोडलेली आहे, अशा व्यक्तींसाठी आम्ही होप म्हणजे आशा आहे. जीवन जगण्याची एक नवीन ऊर्जा आहे आणि त्यांच्यासाठी एक सकारात्मकता आहे. तर होपच्या माध्यमातून आम्ही शाळा असेल, समुदाय पातळीवर असेल किंवा महाविद्यालय पातळीवर ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर आम्ही मोफत असे मार्गदर्शन कार्यक्रम आपण घेत असतो. कार्यशाळा घेत असतो. त्याच्यामध्ये ताणाचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, याबद्दल आम्ही त्यांना माहिती मार्गदर्शन करत असतो. तर आपल्या टीममध्ये सायकॉलॉजिस्ट आहेत आणि सायकियाट्रिस्ट पण आहेत आणि मी स्वतः काउन्सिलर आहे. तर आणि सायकियाट्रिस्टचे स्टुडंट पण आहेत, एम-एस-डब्ल्यूचे स्टुडंट पण आहेत. तर अशा टीम सोबत आम्ही समुदाय पातळीवर आणि कॉलेजेसमध्ये वगैरे आम्ही मार्गदर्शन कार्यक्रम घेत असतो. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल तर कुठल्याही व्यक्ती आत्महत्या करू नये. कारण की कुठल्याही गोष्टीसाठी पर्याय असतोच. म्हणजे हा जो दिवस आहे तो आता सध्या जशी परिस्थिती असेल तर तशी असणारच आहे असं मुळीच नसतं. तर प्रत्येक गोष्टीला पर्याय असणारच आहे आणि पर्याय असतोच. तर ह्या अनुषंगाने बरेच लोकं डिस्टर्ब असतात, मेंटली डिस्टर्ब असतात, डिप्रेशनमध्ये असतात. तर त्यांच्या डिप्रेशनमध्ये असल्यामुळं त्यांची म्हणजे सुसाईडकडे वळू शकतं. तर अशा वेळेला कोणीही व्यक्ती सुसाईड करू नये. मुळात आत्महत्या करू नये म्हणून आम्ही शाळा, महाविद्यालय आणि समुदाय पातळीवर आत्महत्या प्रतिबंधन व्यवस्थापन या विषयावर आपण म मार्गदर्शन कार्यक्रम घेत असतो. त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील तर त्यांना आपण परीक्षेचे ताण असेल किंवा परीक्षेची भीती असेल, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असेल, तर त्यांना स्पर्धा परीक्षा देत असताना बरेच वेळेला डिप्रेशनमध्ये असतात. कारण की ते अनेक वेळेला ते एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. ते अटेम्प्ट करत असतात, परंतु ते पास होत नसतात. तर ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. तर अशी अशी घटना घडू नये, त्याच्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन कार्यक्रम घेत असतो आणि त्यांना अ, जर डिप्रेशनमध्ये असेल, तर आपण सायकियाट्रिस्टच्या मदतीने आपण मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर पण घेत असतो. त्यांना त्या शिबिरामध्ये त्यांना आपण मोफत औषधं पण देत असतो आणि आपल्याकडे सायकियाट्रिस्ट आहे डॉक्टर हेमके सर म्हणून. ते आपल्याला संस्थेसोबत जोडलेलं आहे. ते आपल्याला मोफत असे सेवा देत असतात. खरं तर असे सायकियाट्रिस्ट आपल्या समाजामध्ये खूप कमी आहेत. परंतु ते आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच आहेत आणि त्यांनी म्हणजे आपल्याकडे
2 ते 3 मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिरासाठी उपस्थित झाले आणि ते होप फाउंडेशन सोबत जुडलेले आहेत. त्याच्यामुळे मार्गदर्शन कार्यक्रम जेव्हा जेव्हा आपण घेत असतो, तेव्हा ते स्वतः कार्यक्रमामध्ये येत असतात. सर तुम्ही स्वतः ॲज अ काउंसलर म्हणून काम करताय. हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करताय. पण तुम्हाला तरी देखील एक स्वतःचा आपला वेगळा सुरुवात करायची गरज का वाटली? माझं एम-एस-डब्ल्यू 2010 मध्ये झाला. तर तेव्हा 2010 मध्ये एम-एस-डब्ल्यू करत असतानाच मला माझ्या मनामध्ये एक इच्छा होती, की बाबा आपली स्वतःची एक एन-जी-ओ असायला पाहिजे आणि त्या एन-जी-ओच्या माध्यमातून आपण समाजातील गोरगरीब लोकांची सेवा करायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने माझ्या मनामध्ये इच्छा होती, परंतु ती इच्छा कामाच्या अभावामुळे किंवा म्हणजे कामाच्या व्यस्ततेमुळं किंवा कुठेतरी ते कमी राहिली. परंतु जेव्हा मी ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करतोय, तेव्हा कुठेतरी माझ्या लक्षात असं आलं, की बाबा अजूनही आपण अ, अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, की ते पोहोचणं गरजेचं आहे आणि ॲज अ काउन्सिलर म्हणून जेव्हा मी लोकांसोबत करतो, लोकांना काउन्सिलिंग करतो, बरेच क्लायंट सोबत आमचं कॉन्टॅक्ट येतं, तेव्हा असं लक्षात आलं, की मानसिक आजाराबद्दल बरेच लोकांचे गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहे. फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असलेलं दिसून आले. त्याच्यामुळं मला हे होप फाउंडेशनची अ, तिथूनच सुरुवात झाली, की माझ्याकडे जे आलेले आता मी 10 वर्षापासनं काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आहे. तर हे केसेस हँडल करत असताना अजूनही आपल्या समाजामध्ये असलेले जे गैरसमज आहे ते दूर होणं गरजेचं आहे. तर त्याच अनुषंगाने मग होप फाउंडेशनची सुरुवात झाली आणि जे जे गेल्या 3 वर्षापासून आपलं काम सुरू आहे त्या माध्यमातून. सर आता जे आहे, की डिप्रेशन हा शब्द जो खूप प्रचलित झालेला आहे. खास करून जेव्हा आपण कोरोना काळाच्या नंतर बघतो तर सगळे लोकं बोलतात, की मी डिप्रेशनमध्ये होतो, की मी डिप्रेशनमध्ये आहे. हल्ली-हल्ली खूप लहान-लहान मुलं देखील बोलायला लागतात, की आम्हाला डिप्रेशन आहे, आम्हाला ताण आहे, तणाव आहे. तर डिप्रेशन म्हणजे नक्की काय आणि त्याचे सिम्प्टम्स काय आहेत? डिप्रेशन हा एक मानसिक आजाराचा प्रकार आहे आणि डिप्रेशनला आपण औदासीन्यता आपण म्हणतो. तर डिप्रेशन हा न्यूरोट्रान्समीटर्समध्ये आपल्या मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर्स असतात. त्याच्यामध्ये बदल होतो आणि त्याच्यामुळं आपल्या स्वभावामध्ये म्हणजे आपल्या मूडमध्ये डिस्टर्बन्सेस येतात. त्याच्यामुळं हा आजार होत असतो. तर न्यूरोट्रान्समीटर्समध्ये होणारा मध्ये बदल झाल्यामुळे हा आजार होत असतो. तर सर्वप्रथम याची लक्षणं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला फ्रेश वाटत नसेल आणि दैनंदिन कामामध्ये जी आपल्याला आवड असते, तर ते रुची निर्माण होत नसेल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सतत थकवा थकवा आल्यासारखं वाटत असेल, कमजोरी असल्यासारखं वाटत असेल, कमजोर असल्यासारखं वाटत असेल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आत्महत्येचे जे विचार येत असेल, म्हणजे जीवन संपुष्ट वाटत असेल, संपुष्टात आणावं, आता या जगण्याला काही अर्थ नाहीये. अशा पद्धतीचं जर तुमच्या मनामध्ये जर सतत वारंवार जर विचार येत असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेव्हलवरती तुमच्या विचारामध्ये बदल झालेला असेल, तर साधारणतः डिप्रेशन मध्ये आहेत असं गृहीत घेतल्या जाते आणि त्याचे प्रकारामध्ये माईल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा पद्धतीचे प्रकार असतात. जर माईल्डमध्ये असेल तर आपण त्यांना काउन्सिलिंग करत असतो आणि काउन्सिलिंग हा एक थेरपी आहे, सायकोथेरपी आहे. आर-ई-बी-टी किंवा बाकीचे जे ते सी-बी-टी वगैरे थेरपीज आहेत, त्या थेरपीजचा अप्लाय करून आपण त्यांना काउन्सिलिंग करून त्याच्यातून बाहेर काढू शकतो. परंतु मॉडरेट आणि सिव्हिअर जर असेल, तर आपण त्यांना सायकियाट्रिस्टकडे जे मनोविकार तज्ञ आहेत, त्यांच्याकडे आपण पाठवत असतो आणि ते उपचार सुरू केल्यानंतर मग आपण त्यांना काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट ह्या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून आपण त्यांना बाहेर काढू शकतो. तर अशा पद्धतीचं डिप्रेशन आहे. तर डिप्रेशन मधून पण नक्की बाहेर येऊ शकतात आणि डिप्रेशनसाठी पण आता मला एक सांगायचं आहे, की बऱ्याच लोकांची गैरसमज आहे, की डिप्रेशनमध्ये असेल तर योगा करा. योगा केलं किंवा ध्यानधारणा केली तर ते त्याच्यातून बाहेर पडू शकतात. अशा कुठेतरी समाजामध्ये आता ट्रेंड असल्याचं दिसून येतं. परंतु मला एकच सांगायचं आहे, की मेडिसिन आहे आणि सायकियाट्रिस्टच्याच तुम्हाला सायकियाट्रिस्टचे जर तुम्ही जर का गेलेच सायकियाट्रिस्टकडे, तर तुम्ही त्याच्यातून नक्की बाहेर पडू शकता.
तर जेव्हा असं कळतं, की आपल्या घरातले कोणत्या सदस्य किंवा आपल्या कोणत्या मित्र-मैत्रिणीला डिप्रेशन आहे, अशा वेळेस घरच्यांनी किंवा त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांच्याशी कसं वागायला हवं? खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेत मॅडम, की जेव्हा आम्ही केसेस हँडल करतो, तेव्हा असं लक्षात येतं, की बऱ्याच वेळेला अ, क्लायंट हा ओपन होत नाही. म्हणजे मनातील भावना व्यक्त होत नाही. जसं आपण प्रेशर कुकर बघितलं, तर प्रेशर कुकरमध्ये जर आपण प्रमाणापेक्षा जास्त जर हवा झालं असेल, तयार झालं असेल, तर त्याचा स्फोट होतो. तर अगदी तशा वाफ जर तयार झाला समजा, तर त्याचा स्फोट होतो. तर अगदी मानवी भावनांचा पण तशाच पद्धतीचं असतं, की मानवी भावना कुठेतरी आपण व्यक्त केलं पाहिजे. आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येतं, की अ, प्रत्येक व्यक्ती आता बिझी झालेलं दिसून येतं. प्रत्येक व्यक्ती कुठेतरी बिझी आहे आणि तो व्यक्त होताना दिसत नाही आणि शेअरिंग होताना दिसून येत नाही. मोबाईलमध्ये सगळे लोकं अडकलेले आहेत. मोबाईल ॲडिक्टेड झालेले आहेत. तर आम्ही त्यांना तेच सांगतो, की बाबा जसे शरीराला आजार होत असतात, तर अगदी त्याच पद्धतीने मनाला पण आजार होत असतात. त्याला आपण मानसिक आजार म्हणत असतो. तर मानसिक आजार पण समुपदेशनाने आणि मनोविकार तज्ञांच्या उपचाराने बरे होत असतात. त्याच्यामुळं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये. आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच आता केसेस हँडल करताना असं लक्षात येतं, की ह्याच्याबद्दल कलंकाची भावना आहे. मला लोकं काय म्हणतील? मी मानसिक आजारी आहे किंवा मला मानसिक आजार झालाय, तर मला कलंक करू शकतात किंवा मला स्टिग्मा करू शकतील. म्हणून लोकं बऱ्याच प्रमाणात लपवत असतात. मग ते काय करतात, की ते लपवून ठेवलं जातं किंवा मानसिक आजार असल्यानंतरही ते कुठेतरी दुर्लक्षित केलं जातं आणि त्याचा परिणाम मानसिक आजाराची तीव्रता वाढू शकतं आणि लवकर बरा होणारा आजार अ, अनेक कालावधी लागू शकतं. तर मला अ, एकच सांगायचं आहे, की जसे शरीराला आजार होत असतात, तसं अगदी मनाला मानसिक आजार पण होत असतात. मनाला पण आजार होत असतात. तर त्यांना आपण मानसिक आधार दिला पाहिजे. इमोशनल सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की जोपर्यंत आपण इमोशनल सपोर्ट देत नाही, तोपर्यंत ते त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही होप फाउंडेशनच्या माध्यमातून सपोर्ट ग्रुप पण स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण जे क्लायंट्स आहेत, म्हणजे जे मानसिक आजारी रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी पण आपण सपोर्ट ग्रुप करणार आहोत आणि ते केअर गिव्हर्स आहेत, ते जे काळजी घेणारे आहेत, तर त्यांच्यासाठी पण आपण सपोर्ट ग्रुप स्थापन करत असतो, की ज्याच्यामध्ये त्यांना आपण इमोशनल सपोर्ट आणि मोरल सपोर्ट आपण देत असतो आणि त्यांना याबद्दल त्यातून बाहेर पडण्यासाठी काय-काय करायला पाहिजे, हे त्यांच्याच माध्यमातनं ते शेअरिंग आपण तिथं केलं जातं. म्हणजे तिथं मार्गदर्शक बोलणार नाही, फक्त तेच बोलत असतात. जसं अल्कोहोलिक अनोनिमस असतं, अगदी त्याच पद्धतीचा सपोर्ट ग्रुप असणार आहे. एन-जी-ओ म्हटलं तर अनेक लोकं वयस्कर लोकांसाठी काम करत असतात. अ, वृक्षारोपणासाठी काम करतात, लहान मुलांसाठी काम करत असतात, गरीब महिलांसाठी, मुलांसाठी काम करत असतात. पण अशी फार कमी एन-जी-ओज असतील मला असं वाटतंय, की जे लोकांसाठी काम करतात, लोकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? प्रत्येक एन-जी-ओचे जे अध्यक्ष असतात, संचालक असतात, तर त्यांच्या ध्येय धोरणानुसार ते कामं करत असतात. त्यांच्या आवडीनुसार ते काम करत असतात. परंतु मला पर्सनली असं वाटतं, की मानसिक आजारावर अजूनही आपण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करण्याची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी आहेत, अशिक्षित लोकं आहेत. त्याच्यामुळं अंधश्रद्धा पण भरपूर असलेलं आपल्याला दिसून आलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं, की मानसिक आजारामध्ये काम करणं गरजेचं आहे. आम्ही होप फाउंडेशनच्या माध्यमातून मानसिक आजारावर काम करतोय आणि जर तुमची मानसिक अ, अ, परिस्थिती किंवा मेंटल सिच्युएशन जर तुमची व्यवस्थित असेल, तर तुमची फिजिकल हेल्थ पण व्यवस्थित असेल हे लक्षात येतं. कारण की ॲज अ काउन्सिलर म्हणून आम्ही केसेस हँडल करतो, तेव्हा बरेच लोकांची मानसिक परिस्थिती बरोबर नसते. म्हणजे ते मेंटली डिस्टर्ब असतात. तर एक सायकियाट्रिकमध्ये एक डिसीज आहे, मनोशारीरिक आजार म्हणून म्हणतो आम्ही. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, की शरीराला आजार नसतो, पण ते मनाला आजार असतात. म्हणजे मानसिक दृष्ट्या ते डिस्टर्ब असतात. त्याच्यामुळं त्यांना बऱ्याच दिवसापासून ते त्रास असते. ते कुठेतरी शेअरिंग करत नाही. त्याच्यामुळं डॉक्टरांकडे ते वारंवार जात असतात. मग अशा वेळेला जर का एखादा डॉक्टर आहे
आहे किंवा तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती आहे असं म्हणून नाही, परंतु काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत. तर अशा लोकांचा फायदा घेऊ शकतात आणि त्यांची लूटमार पण करू शकतात. त्यांचं शोषण होऊ शकतं. तर म्हणून अशा वेळेला त्यांची मानसिक परिस्थिती जर व्यवस्थित राहिली, म्हणजे त्यांना काउन्सिलिंग जर का प्रॉपर आपण करू शकलो, त्यांना समुपदेशन करू शकलो, की नेमकं आजार काय आहे. तर अशा वेळेला त्यांची फिजिकल हेल्थ पण व्यवस्थित असणार आणि मेंटल हेल्थ पण व्यवस्थित असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर घरात एखादा व्यक्ती मेंटली डिस्टर्ब असेल ना, तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर त्याचा होत असतो. कारण की माझ्या असं लक्षात आलेलं आहे, की जर एखादा रुग्ण आहे, तर जसं स्किझोफ्रेनिक असेल किंवा दुसरं आजाराचं मॅनिक असेल, तर त्यांना कंटिन्यूअसली आपण सायकियाट्रिस्टकडे घेऊन जात असतात आणि त्यांचं म्हणजे स्किझोफ्रेनिया हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. स्किझोफ्रेनिक असल्यानंतर त्यांना अ, अ, घरातच राहावं लागतं. मग ते जर आई असेल, बाबा असेल, जर त्यांचा मुलगा असेल, तर अशा वेळेला त्यांचा म्हणजे जर वडील असेल, तर वडिलांना पण घरी राहावं लागेल किंवा आईला पण घरी राहावं लागेल. जर एखादी काम करणारी असेल, रोजी-रोटी करणारी असेल, तर तिचा धंदा पण बुडू शकतं. म्हणजे आर्थिक पण नुकसान होतं आणि हा देशाच्या दृष्टीने खूप मोठा लॉस आहे. त्याच्यामुळं मानसिक आजाराच्या बाबतीत मला एकच सांगायचं आहे, की अ, मानसिकदृष्ट्या सुदृढ असणं हा खूप महत्वाचा आहे. कारण की अ, देशातील देशातील युवक किंवा देशातील नागरिक जर का सुदृढ असेल मानसिकदृष्ट्या, तरच त्या देशाचा विकास होऊ शकतो. कारण की जर मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, ते डिस्टर्ब असेल, स्ट्रेसफुल असेल, तर मग त्याचा संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि मला असं वाटतं, की आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहतो. तर आमचा गडचिरोली जिल्हा हा ग्रामीण भाग आहे, आदिवासी जिल्हा आहे. तर माझ्या जिल्ह्यातील लोकं सगळे व्यवस्थित असायला पाहिजे. मानसिकदृष्ट्या सुदृढ असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आम्ही मानसिक आजाराच्या बाबतीत लोकांना शास्त्रीय माहिती देत असतो. मानसिक आजार काय आहे आणि त्याची कारणं काय आहेत, त्याचे होण्याचे प्रसार काय, प्रचाराचे तो होतो कसा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण आम्ही सध्या काम सुरू केलेलं आहे. सर जसं इतर एन-जी-ओजला डोनेशन्स मिळतात, तसं तुमचं एन-जी-ओ देखील डोनेशन घेतं का? आणि त्याची पद्धत काय आहे? त्याच्याबद्दल सांगा. अ, नक्की आपण घेतो मॅडम, कारण की एन-जी-ओ म्हटलं तर डोनेशन शिवाय काम सुरू राहणं शक्यच नाहीये. तर अ, संस्थेला तुम्ही नक्की डोनेट करू शकता. संस्थेकडे 1280 जी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये पण कन्झम्पशन असणार आहे. तर मला सगळ्यांना नम्र विनंती आहे, की तुम्ही संस्थेला डोनेट करा. कारण की तुमच्या डोनेशनची खूप गरज आहे. कारण की आम्हाला पुढे चालून गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप काही नवीन गोष्टी करायच्या आहे. तर ते फंड्स अभावी, म्हणजे डोनेशनच्या अभावी आम्ही ते करू शकत नाही आहोत. कारण की आमच्याकडे फक्त 1-2 डोनर आहेत, की ते नियमितपणे डोनेशन करत असतात. परंतु ज्या प्रमाणात डोनेशन व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक नम्र विनंती आहे, की तुम्ही प्लीज करून डोनेशन करा. थँक अगदी खरं बोललात, की माणसाने मानसिकरित्या जर निरोगी असेल तरच तो कोणतेही काम करू शकतो. कारण का जर शारीरिक आरोग्य असेल तर तो त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो. पण जर मानसिकरित्या जर काही प्रॉब्लेम्स असतील, तर तो काहीच काम करू नाही शकत. तर ते खूप इम्पोर्टंट गोष्ट तुम्ही म्हणालात आणि जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांना हेच सांगू इच्छिते, जर तुम्हाला स्वतःला बरं वाटत नसेल किंवा तुमच्या परिवारातल्या कोणत्याही व्यक्तीला असं मेंटल हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल, स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, काही तणाव असेल, तर ते ओपनली बोला तुम्ही, एकमेकांशी बोला. त्याच्यानेच मला असं वाटतं कुठेतरी मार्ग सुटेल आणि आपण एक हेल्दी लाईफ, ओव्हरऑल हेल्दी लाईफ जगू शकू. तर तुम्ही तुमच्या या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असंच कार्य करत राहा आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचत राहा. कारण का तुमचं हे जे काम आहे खूप महत्वाचं आहे. इतर एन-जी-ओज तर काम करतच आहेत, पण तुमच्यासारखे एन-जी-ओज देखील लोकांपर्यंत यायला पाहिजेत आणि ते काम तुमचं लोकांपर्यंत पोहोचायला हवं. तर वेळात वेळ काढून सर 365 दिवस 365 स्टोरीज या आमच्या सीरीजमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक थँक यू. सो मच.